आज आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा दुसरा टॉपिक अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स हा चालू करत आहोत. बघा, नावातच याच्या आपल्याला बरंच काही कळून जाते. अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स. इथं इथर आणि अल्कोहोल यामध्ये काय कनेक्शन आहे, फिनॉल आणि अल्कोहोल मध्ये काय आहे, इथर आणि अल्कोहोल मध्ये काय आहे, आणि याच्यावर विचारले जाणारे जे प्रश्न आहेत हे खूप असे मेमरी बेस्ड क्वेश्चन असतात. जनरल फॉर्म्युल्यावरून प्रश्न विचारले जातात. त्यामुळं अगोदर आपण या टॉपिकच्या नावाविषयी थोडंसं बघूया आणि नंतर चालू करूया. त्याच्याही अगोदर आपल्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेला क्वेश्चन, कॅन यू रिकॉल असा आहे बघा. तर पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज द नेम अँड फॉर्म्युला ऑफ सेकंड मेंबर ऑफ होमोलॉगस सेरीज ऑफ अल्कोहोल्स. आता होमोलॉगस सेरीज म्हणजे काय हे आपण 11वीत पाहिलेलं आहे. बघा, होमोलॉगस सेरीज is a class of organic compound in which each member of the series differ from its neighbor by constant difference of methylene group. तर आपण अल्कोहोलच्या होमोलॉगस सिरीज मधला सेकंड मेंबर कोण आहे ते बघायचे. दुसरा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ फंक्शनल ग्रुप ऑफ इथर. व्हॉट इज फंक्शनल ग्रुप हेही 11वीत पाहिले आपण. बघा, ॲटम or group of atom within the molecule which is responsible for its reactivity called functional groups. आणि डिफरंट फंक्शनल ग्रुप्स आपण 11वीत पाहिलेले आहेत. म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुप. त्यामध्ये पहिला क्लास हायड्रोकार्बन, त्यामध्ये अल्केन, अल्कीन, अल्काइन. नंतर आपण पहिला 12वीतला टॉपिक हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. म्हणजे हॅलोजन हा फंक्शनल ग्रुप एलिफॅटिक किंवा एरोमेटिक हायड्रोकार्बन मधला एक किंवा दोन हायड्रोजन, वन और मोर हायड्रोजन एटम इन एलिफॅटिक और इन एरोमेटिक हायड्रोकार्बन are replaced by halogen atom, then halogen derivatives are obtained. Next functional group आहे हायड्रॉक्सिल ग्रुप. म्हणजे कुठला ग्रुप, OH ग्रुप, हायड्रॉक्सिल ग्रुप. आणि यामध्ये आपण पाहिलं होतं, इफ OH ग्रुप इज अटॅच्ड टू एलिफॅटिक रॅडिकल then it is called as a alcoholic OH group, and if OH is attached to aryl group or aromatic radical then called phenolic OH. म्हणजे अल्कोहोलिक OH कधी म्हणायचं, जर तो एलिफॅटिक रॅडिकलला अटॅच असेल, अल्काइल ग्रुपला अटॅच असेल, किंवा एलिफॅटिक कंपाऊंड मध्ये अल्केन, अल्कीन किंवा अल्काइन हे त्यामधलं कार्बन स्केलेटन असेल तर काय म्हणायचं, अल्कोहोलिक OH. आणि जर एरोमॅटिक म्हणजे उदाहरणार्थ बेन्झीन रिंग, बेन्झीन मधला हायड्रोजन जर हायड्रॉक्सिल ग्रुपने रिप्लेस केला तर त्या कंपाऊंडना काय म्हणायचं, फिनॉल्स. बघा, दुसरा प्रश्न आपला आहे, व्हॉट इज द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ फंक्शनल ग्रुप ऑफ इथर. इथर ही आपण बघितलं होतं. कुठला फंक्शनल ग्रुप आहे, ROR. पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला विचारला गेलाय, त्यामुळे एक एक आपण व्यवस्थित बघूया. त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द कंपाऊंड हॅव्हिंग OH ग्रुप बॉन्डेड टू बेन्झीन रिंग. बेन्झीन हे काय आहे, फर्स्ट एरोमेटिक हायड्रोकार्बन आहे. म्हणजे बेन्झीन हा एरोमेटिक हायड्रोकार्बन मधला पहिला मेंबर आहे आणि त्यामधला हायड्रोजन जर OH ग्रुपनं काय केला, रिप्लेस केला
आणि प्रश्न आहे OH बॉन्डेड टू बेन्झीन रिंग आणि त्याला म्हणायचं फिनॉल्स. म्हणजे त्याचं उत्तर काय आहे? फिनॉल. आता फक्त इथर आपण नंतर बघूया, त्याच्या अगोदर आपण अल्कोहोल्स हे बघूया. प्रत्येकाचं अल्कोहोल त्याचं क्लासिफिकेशन, फिनॉलचं क्लासिफिकेशन, इथरचं क्लासिफिकेशन हे आपण पहिल्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत आणि नंतर पुढे क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल, फिनॉल आणि इथर डिटेल मध्ये बघणार आहोत. पहिल्यांदा आपण कन्सेप्ट क्लिअर करूया. बघा, ऑर्गॅनिक हायड्रॉक्सी कंपाउंड्स. ऑर्गॅनिक हायड्रॉक्सी कंपाउंड मीन्स compound which contains hydroxyl group as a functional group in their molecule called organic hydroxy compounds. Alcohols and phenols are organic hydroxy compounds because they contain OH group as a functional group in their molecule. Organic hydroxy compounds are एलिफॅटिक और एरोमॅटिक. किंवा याची डेफिनेशन आपल्याला अशी ही करता येईल. व्हेन वन और मोर हायड्रोजन एटम इन एलिफॅटिक और इन एरोमॅटिक हायड्रोकार्बन आर रिप्लेस्ड बाय हायड्रॉक्सी ग्रुप, then what happens? Organic hydroxy compounds are obtained. बघा, एलिफॅटिक हायड्रॉक्सी कंपाउंड्स. Hydroxy compounds in which OH group is attached to aliphatic hydrocarbon. Aliphatic, alkane, alkene किंवा अल्काईल आपण डिटेल बघणार आहोत, पण सुरुवातीला आपण फक्त अल्केन मधला हायड्रोजन जर हायड्रॉक्सिल ग्रुपने रिप्लेस केला तर मिळणारे कंपाउंड्स म्हणजे अल्कोहोल्स. आता एरोमॅटिक हायड्रॉक्सी कंपाउंड्स बघा, अल्कोहोलचं अजून डिटेल मध्ये बघूया. हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ एलिफॅटिक हायड्रोकार्बन इन व्हिच हायड्रोजन एटम इज रिप्लेस्ड बाय हायड्रॉक्सिल ग्रुप or compound contains hydroxyl group in their molecule or OH group is bonded to saturated hydrocarbon called alcohols. Saturated hydrocarbon म्हणजे अल्केन मधला हायड्रोजन जर हायड्रॉक्सिल ग्रुपने रिप्लेस केला असेल तर मिळणारे कंपाउंड्स. अजूनही डिटेल मध्ये बघायचं असेल तर हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन, हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन इन व्हिच OH group or hydrogen atom in alkane is replaced by hydroxyl group called alcohols. Alcohols are neutral compounds or neutral substances. Monoalkyl derivative of water are also called as alcohols. Water चा फॉर्म्युला काय आहे? HOH. Hydrogen atom in water is replaced by alkyl group and therefore it is also called as monoalkyl derivative of water. MCQ साठी आहे, monoalkyl derivative of water is called काय? अल्कोहोल. आलं लक्षात? बघा आता, aromatic hydrocarbons are classified as phenols and aromatic alcohols. Phenols are also called as nuclear hydroxy compounds. बघा, न्यूक्लियर हायड्रॉक्सी कंपाउंड्स म्हणजेच फिनॉल्स. एरोमेटिक हायड्रॉक्सी कंपाउंड्स इन व्हिच OH group
is directly bonded to benzene ring called phenol. लक्षात येते? बघा आता हे कंपाऊंड आहे, हे कोण आहे? नॅफ्थॅलिन. नॅफ्थॅलिन सुद्धा एरोमेटिक कंपाऊंड आहे आणि त्याच्यामधला हायड्रोजन कुणी रिप्लेस केला? हायड्रॉक्सिल ग्रुपनं. आणि म्हणून हे सुद्धा काय आहे? न्यूक्लियर हायड्रॉक्सी कंपाऊंड आहे. नंतर आर्थोप्रिसॉल. बघा बेन्झीन म्हणजे फिनॉल मधला हायड्रोजन हा कुणी मिथाइल ग्रुपनं रिप्लेस केलेला इथं आणि याचं नाव आहे आर्थोप्रिसॉल. आणि इथं सुद्धा OH डायरेक्टली अटॅच्ड टू बेन्झीन रिंग आणि म्हणून हे पण कशामध्ये येतं? फिनॉल मध्ये किंवा न्यूक्लियर हायड्रॉक्सी कंपाऊंड मध्ये. आलं लक्षात? त्याच्यानंतर एरोमेटिक अल्कोहोल्स. एरोमेटिक अल्कोहोल्स आर also called as side chain hydroxy compounds. म्हणजे हा हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह आहे पण एरोमेटिक रिंगची जी साइड चेन आहे त्यामधला हायड्रोजन कुणी रिप्लेस केला? हायड्रॉक्सिल ग्रुपनं. लक्षात येतंय? आणि हा जो ग्रुप आहे C6H5CH2 बेन्झीन रिंग CH2 किंवा कसं वाचायचं? C6H5CH2 आणि याला म्हणतात बेन्झीन. म्हणजे जसं मिथेन मधला हायड्रोजन गेल्यावर काय मिळतं? मिथाइल, इथाइल. तसं इथं एरोमेटिक कंपाऊंड मध्ये हे जे आहे हे बेन्झीन आहे आणि बेन्झीन मधला हायड्रोजन काढला की त्याला म्हणायचं फिनिल ग्रुप C6H5 फिनिल. आणि हा जो आहे तो कोण? बेन्झीन. आणि या बेन्झीन ग्रुप म्हणजे साइड चेन जी आहे यामधला हायड्रोजन कुणी रिप्लेस केलाय? OH न आणि म्हणून याला बेन्झाइल अल्कोहोल असंही म्हणतात. IUPAC नाव याचं ठेवत असताना या साइड चेन मध्ये कार्बन किती आहे? 1. आणि एका कार्बनचं अल्केन कोण आहे? मिथेन. आणि या कार्बनला हा फिनिल ग्रुप अटॅच आहे C6H5 आणि म्हणून मिथेन मधला E काढायचा आणि OL काढायचं. काय झालं? मिथॅनॉल. आणि एक नंबरला कोण आहे? फिनिल. म्हणून 1 फिनिल मिथॅनॉल असंही याला म्हणायचं. आणि कॉमन नेम याचं काय आहे? बेन्झाइल अल्कोहोल. आणि बेन्झाइलिक कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे. बघा लक्षात येते? आता दुसरा कंपाऊंड बघा. हे जे आहे बेन्झिल मिथॅनॉल. हे जे आहे ते फिनिल मिथॅनॉल आहे. आणि हा ग्रुप कुठला आहे? बेन्झिल. बेन्झिल मिथॅनॉल. कारण हा बेन्झिल ग्रुप आणि त्याच्या जवळचा जो कार्बन आहे त्याचा हायड्रोजन OH ग्रुपनं काढलेला आहे आणि म्हणून याला बेन्झीन मिथॅनॉल हे याचं कॉमन नेम झालं. आणि IUPAC नेम याचं या कार्बनला नंबर 1 द्यायचा, याला 2 द्यायचा. 2 नंबरला कुठला ग्रुप अटॅच झाला? मग हा फिनिल. आणि म्हणून नाव 2 फिनिल इथॅनॉल. कार्बन त्या चेन मध्ये साइड चेन मध्ये किती आहे? 1 आणि 2. आणि 2 नंबरला कोण अटॅच आहे? हा C6H5. म्हणून 2 फिनिल इथॅनॉल हे IUPAC नेम. तर कॉमन नेम हा बेन्झील ग्रुप आहे. आणि मिथॅनॉल मधला मिथाइल अल्कोहोल CH3OH त्यामधला हायड्रोजन या बेन्झाइल ग्रुपनं रिप्लेस केलाय असं लक्षात घ्या. बघा परत एकदा. One or more hydrogen atom in aliphatic or in aromatic hydrocarbon are replaced by hydroxyl group, then organic hydroxy compounds are obtained. Or those organic compound which contains hydroxyl group as a functional group in their molecule called organic hydroxy compounds. Organic hydroxy compounds are aliphatic and aromatic
Aliphatic hydroxy compounds are called alcohols. Aliphatic hydroxy compounds are called alcohols. What are alcohols? बघा, organic hydroxy compound in which OH group is attached to saturated carbon called alcohol. Alcohols are monoalkyl derivative of water and they are generally represented as ROH, where R is equal to alkyl group. आलं लक्षात? आता बघा, aromatic hydroxy compounds are classified as phenols and aromatic alcohols. Phenols are also known as nuclear hydroxy compounds and aromatic alcohols are side chain hydroxy compounds. In phenols, OH group is directly attached to benzene ring. In side chain hydroxy compound or in aromatic alcohols, OH group is bonded to side chain of benzene ring. समजलं? तर आता आपण अल्कोहोल्स आणि त्याचं क्लासिफिकेशन पहिल्यांदा बघूया. बघा, तिसऱ्या क्वेश्चनचं उत्तर लक्षात आलं असेल. व्हॉट इज द नेम ऑफ द कंपाऊंड हॅव्हिंग OH ग्रुप बॉन्डेड टू बेन्झीन रिंग? आणि काय म्हणायचं? फिनॉल. Phenols are also known as, or phenol is also called as a hydroxybenzene or carbonic acid. आता बघूया आपण अल्कोहोल्स. पहिल्यांदा अल्कोहोल्स आर aliphatic hydroxy compounds in which OH group is attached to alkyl group. Then depending upon the number of OH group present in their molecule, alcohols are classified as monohydric alcohol, dihydric alcohol, trihydric alcohol and polyhydric alcohol. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण डिटेल बघणार आहोत, पण आता आपल्याला या क्वेश्चनचं उत्तर बघायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला फक्त मोनोहायड्रिक अल्कोहोल हे पाहिजे आहे. बघा, मोनोहायड्रिक अल्कोहोल दे कंटेन ओनली वन OH group in their molecule. How are they obtained? They are obtained by replacing one hydrogen atom of alkane. बघा, when one hydrogen atom in alkane is replaced by hydroxyl group. आता अल्केन मधला हायड्रोजन रिमूव्ह केला की आपल्याला डिफरंट अल्काइल ग्रुप्स मिळतात, हे माहित आहे. फर्स्ट मेंबर जो आहे बघा, अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय आहे? CnH2n plus 2. CnH2n plus 2. One hydrogen atom in alkane is replaced by one hydroxyl group. बघा, फर्स्ट मेंबर जो आहे तो कोण आहे? मिथेन. फॉर्म्युला काय? CH4. मिथेन मधला एक हायड्रोजन आपण रिमूव्ह केला की आपल्याला काय मिळाला? CH3 ग्रुप आणि याला काय म्हणायचं? मिथाइल ग्रुप. म्हणजे काय झालं? मिथेन मधला हायड्रोजन रिमूव्ह केला. कुणी केला? OH ला. म्हणजे OH ग्रुप त्यामध्ये काय झाला? ऍड झाला. बरोबर? म्हणजे काय झालं? CH3OH आणि याचं नाव काय? मिथाइल अल्कोहोल. म्हणजे कधी जर कार्बन यामधला N म्हणजे नंबर ऑफ कार्बन ॲटम N इज इक्वल टू 1. बघा, CH3OH. आता N इज इक्वल टू 2 असेल म्हणजे जनरल फॉर्म्युला आपल्याला अल्कोहोलचा एक हायड्रोजन गेला आणि तिथं OH आला. म्हणजे जनरल फॉर्म्युला अल्कोहोलचा काय असेल? CnH2n plus 1 OH. बघा,
Substituting n is equal to 1, 2, 3, 4, 5 different members of homologous series of alcohols are obtained. किंवा काय करायचं, पहिला मेंबर जर मिथाइल अल्कोहोल आहे तर दुसरा मेंबर काढताना त्यामध्ये CH2 ऍड करायचं. कारण होमोलॉगस सेरीजची डेफिनेशन काय आहे, क्लास ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड इन व्हिच each member of the series differ from its neighbor by constant difference of methylene group म्हणजे CH2 ग्रुप. आता बघितलं आपण, बघा कार्बन एक असेल त्यावेळेला CH3OH बरोबर, कार्बन दोन असतील त्यावेळेला काय मिळणार, CH3 किंवा आता सांगितलं काय ऍड करायचं, CH2 एक ऍड करायचं OH. करेक्ट. कार्बन तीन असतील म्हणजे याचं नाव काय आलं, हा अल्काइल ग्रुप. इथेन मधला हायड्रोजन रिमूव्ह झाल्यानंतर मिळालेला इथाइल अल्कोहोल. कार्बन 3 काय येणार, एक हायड्रोजन रिमूव्ह केला CH3 CH2 CH2OH म्हणजे N प्रोपाइल अल्कोहोल. कार्बन 4 असतील, पुढचा मेंबर मिळेल, प्रत्येक वेळेला CH2 ऍड करत गेलो आपण. बघा CH3 CH2 CH2 CH2OH. करेक्ट. याप्रमाणे अजून पुढचा मेंबर आपल्याला पाहिजे असेल तर यामध्ये काय करायचं, एक CH2 ऍड करायचं. म्हणजे असले प्रश्न असतात. आता इथं जे विचारलं गेले, द नेम अँड फॉर्म्युला ऑफ सेकंड मेंबर ऑफ होमोलॉगस सेरीज ऑफ अल्कोहोल्स. ही अल्कोहोलची होमोलॉगस सेरीज आहे. अल्कोहोलचा जनरल फॉर्म्युला काय आहे, CnH2n+1OH. यामध्ये n बरोबर 1 2 3 4 5 घातले तुम्ही की तुम्हाला होमोलॉगस सेरीज मध्ये होमोलॉग म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह मेंबर ऑफ होमोलॉगस सेरीज कॉल्ड होमोलॉग हे मिळते. तर आपल्याला सेकंड मेंबर पाहिजे म्हणजे कुठला, हा. आणि त्याचं काय विचारलंय, फॉर्म्युला अँड नेम. फॉर्म्युला काय येईल त्याचा, CH3 CH2OH. आणि नाव काय येणार, कार्बन किती आहे, 2. फंक्शनल ग्रुप कोण आला यामध्ये, OH. आणि तो या इथाइल ग्रुपला म्हणजे अल्काइल ग्रुपला अटायचे आहे, एलिफॅटिक रेडिकलला अटायचे आहे, म्हणून याचं नाव काय येणार, इथाइल अल्कोहोल. समजलं यामधलं. आता व्हॉट इज द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ फंक्शनल ग्रुप ऑफ इथर. इथर बघायचे आपल्याला. इथर मध्ये आपण 11वीत फक्त पाठ केलेला आहे काय, ROR म्हणजे काय, इथर किंवा ROR' हे सेम असतील किंवा डिफरंट असतील. अल्काइल ग्रुप असेल किंवा अराइल असेल किंवा ROAR किंवा AROAR'. म्हणजे यामध्ये ही जी लिंकेज आहे हिला म्हणतात इथर लिंकेज. आणि फंक्शनल ग्रुप जो आहे तो काय आहे, ही इथर लिंकेज हाच यामधला फंक्शनल ग्रुप आहे. विचारले स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ फंक्शनल ग्रुप. त्यामुळे आपल्याला पर्टिक्युलर एक्झाम्पल घ्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आपण क्लिअर इथर त्याच्या डेफिनेशन आणि त्याचं क्लासिफिकेशन एवढं बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की त्यामध्ये कुठलं एक्झाम्पल लिहायला पाहिजे. कुठलंही घेतलं तर चालते पण जनरल तिथं घ्यायचं नाहीये. आर म्हणजे काय, अल्काइल ग्रुप. कुठले, मिथाइल इथाइल एन प्रोपाइल. आता काही वेळेला दोन्ही सारखे असतील, काही वेळेला दोन्ही वेगळे असतील. कधी एलिफॅटिक आहे तेव्हा अल्काइल ग्रुप म्हणायचं, एरोमॅटिक आलं की अराइल ग्रुप म्हणायचं. तर इथं हा कन्सेप्ट क्लिअर करूया आपण अगोदर. बघा मी खूप डेफिनेशन त्याच्या सांगणार आहे कारण पुस्तकापेक्षाही थोड्याशा जास्त,
कारण हे सगळे डेफिनेशन्स म्हणजे ते MCQ. बघा, अल्कोक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स आर ऑब्टेन्ड by replacing hydrogen atom of alkane by alkoxy group. Alkoxy group म्हणजे कुठला ग्रुप? OR. अल्कोक्सी ग्रुप म्हणजे OR किंवा OR डॅश. Alkoxy derivative of alkanes are obtained by replacing hydrogen atom of alkane by alkoxy group. Then compounds obtained are called ethers. म्हणजे ROR. सेकंड डेफिनेशन आहे, म्हणजे क्वेश्चन असा आहे, अल्कोक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स आर नेम्ड ॲज, आणि खाली अल्कोहोल, इथर, फिनॉल असे पर्याय दिलेले असतात. त्यामुळे हे लक्षात ठेवा. अल्कोक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन और अल्कोक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स आर ऑब्टेन्ड बाय रिप्लेसिंग हायड्रोजन एटम ऑफ अल्केन बाय alkoxy group are called ethers. बघा, organic compounds in which divalent oxygen atom, ऑक्सिजन कसा आहे? डायव्हॅलंट आहे. लास्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. Divalent oxygen atom is attached to same or different alkyl or aryl groups. म्हणजे ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये डायव्हॅलंट ऑक्सिजन एटम हा सेम किंवा डिफरंट अल्काइल किंवा अराइल ग्रुपना अटॅच असतो त्यांना काय म्हणायचं? इथर्स. म्हणजे कसं येईल? ROAR or AROAR डॅश. म्हणजे डायव्हॅलंट ऑक्सिजन एटम सेम अल्काइल ग्रुपला अटॅच असेल, डिफरंट अल्काइल ग्रुपला अटॅच असेल, एक अल्काइल एक अराइल ग्रुपला अटॅच असेल, दोन्ही अराइल ग्रुप हे डिफरंट असू शकतील किंवा दोन्ही अराइल ग्रुप हे सेम सुद्धा असू शकतील. आपण नॉमेनक्लेचर मध्ये ते सर्व बघणार आहे. आता फक्त कन्सेप्ट लक्षात घ्या. काय? ऑर्गॅनिक कंपाउंड इन विच डायव्हॅलंट ऑक्सिजन एटम इज बॉन्डेड टू सेम और डिफरंट अल्काइल और अराइल ग्रुप्स कॉल्ड इथर्स. आलं लक्षात? आता तिसरी डेफिनेशन आपण बघणार आहे. बघा, इथं मोनो अल्काइल डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्कोहोल कॉल्ड इथर. मोनो अल्काइल डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलचा फॉर्म्युला काय? ROH. मोनो अल्काइल डेरिव्हेटिव्ह. बघा, when hydrogen atom in alcohol is replaced by alkyl group, then what happens? Ethers are formed. And therefore ethers are considered as monoalkyl derivative of alcohol. Next definition है, बघा, dialkyl derivative of water. Dialkyl derivative of water called ether. Water formula HOH. Dialkyl derivative, both the hydrogen atoms in water are replaced by same or different alkyl group called ether. आलं लक्षात? अजून एक डेफिनेशन आहे. नेक्स्ट, अनहाइड्राइड ऑफ अल्कोहोल. Anhydride of alcohol are obtained by eliminating water molecule from two molecules of alcohol. बघा, दोन अल्कोहोल मॉलिक्यूल, अल्कोहोलचा फॉर्म्युला ROH. अजून एक मॉलिक्यूल घ्या ROH. काय होतं? एकातला OH आणि एकातला H, असं H2O एलिमिनेट होतं आणि राहिलं काय? ROH.
R and name of this compound ether. म्हणजे anhydride of alcohol obtained by eliminating water molecule from two molecules of alcohol called ether. Ethers are also called as organic oxides R2O or AR2O. इथर म्हणजेच काय आहे ऑर्गॅनिक ऑक्साइड्स. बघा 6 डेफिनेशन मी सांगितलेले. जर परीक्षेमध्ये व्हॉट आर इथर्स असा प्रश्न असेल तर यामध्ये फक्त पहिली डेफिनेशन असेल तरच मार्क मिळतात बोर्डासाठी. अल्कोक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स आर ऑब्टेन्ड बाय रिप्लेसिंग हायड्रोजन एटम ऑफ अल्केन और हाइड्रोकार्बन बाय अल्कोक्सी ग्रुप. नेक्स्ट dialkyl derivative organic compounds in which divalent oxygen atom is bonded to same or different alkyl or aryl groups called ether. Monoalkyl derivative of water called ethers. Dialkyl derivative of water called ethers and a monoalkyl derivative of alcohol called ethers. Compounds obtained by eliminating water molecule म्हणजेच जे कंपाउंड मिळणार ते काय आहे anhydride of alcohol called ethers. Anhydride of alcohol are obtained by eliminating water molecule from two molecules of alcohol. And ethers are called as organic oxides R2O or AR2O. हे complete clear ether बद्दल झालं. Ether contains the linkage. Ether contains the linkage COC called ether linkage. या लिंकेजला काय म्हणतात इथर लिंकेज. आपण फॉर एक्झाम्पल घेऊया. आता तुमच्या लक्षात आलं असेल की व्हॉट इज द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ फंक्शनल ग्रुप ऑफ इथर. आपण डायव्हॅलंट ऑक्सिजन एटम दोन्ही सेम मिथाइल ग्रुपला अटॅच करूया. मिथेन मधला हायड्रोजन गेला की काय राहतो मिथाइल ग्रुप आणि 2 मिथाइल ग्रुप डायव्हॅलंट ऑक्सिजनला आपण अटॅच केले तर 2 वेळा मिथाइल आला म्हणून याला काय म्हणायचं डाय मिथाइल इथर. किंवा दोन्ही जर सारखे अल्काइल ग्रुप असतील तर सिंपल फक्त मिथाइल इथर म्हटलं तरी चालतं. दुसरं बघूया C2H5O C2H5. इथेन मधला हायड्रोजन रिमूव्ह केल्यानंतर कुठला अल्काइल ग्रुप मिळतोय इथाइल. आणि जर 2 इथाइल ग्रुप डायव्हॅलंट ऑक्सिजनला अटॅच असतील तर याला म्हणायचं डाय इथाइल इथर. जर समजा डायव्हॅलंट ऑक्सिजन एटम एका मिथाइल ग्रुपला अटॅच आहे आणि एका इथाइल ग्रुपला अटॅच आहे तेव्हा त्याला इथाइल मिथाइल इथर असं म्हणायचं. कारण अल्फाबेटिकली कोण अगोदर येते इथाइल. आता एक लक्षात घ्या फंक्शनल ग्रुप ऑफ इथर स्ट्रक्चरल फॉर्म्युला अँड फंक्शनल ग्रुप. तर कुठलंही एक एक्झाम्पल त्याचं स्ट्रक्चर तिथं काढायचंय हे अपेक्षित आहे. कळला हा प्रश्न. तो प्रश्न काय आहे OH डायरेक्टली बॉन्डेड टू बेन्झीन रिंग त्याला काय म्हणायचं फिनॉल किंवा त्याला बेन्झिनॉल पण म्हणतात. कारण IUPAC सिस्टीम मध्ये अल्कोहोलच्या म्हणजे OH ग्रुप आला तर काय करायचंय तर त्या अल्केन मधला पॅरेंट अल्केन मधला ई काढायचा आणि OL घालायचं. म्हणजे मिथेन मधला ई काढला OL घातलं मिथॅनोल. इथेन मधला ई काढला OL घातला. जर इथाइल ग्रुपला OH असेल तर नाव काय होणार इथॅनोल. तसं बेन्झीन मधला H काढला आणि OH आला तर बेन्झीन मधला ई काढायचा आणि OL घालायचं बेन्झिनॉल असं त्याला म्हणतात. आणि पहिला प्रश्न आता तुमच्या लक्षात आला असेल मगाशी मी लिहिलं होतं की कुठला
होमोलॉगस सिरीज मधला सेकंड मेंबर होता तर इथाइल अल्कोहोल. अजूनही यांचं कनेक्शन जे आपल्याला बघायचं आहे, खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. एक दोन प्रश्नांवर लक्ष देऊया आणि नंतर पुढच्या तासाला आपण क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल, फिनॉल आणि इथर हे डिटेल मध्ये बघूया. बघा, अल्कोहोल आणि इथर यामध्ये काय हे आहे. आपण 11वीत आयसोमेरिझम बघितलंय. मागच्या टॉपिक मध्ये पण आयसोमेरिझम मी शिकवत असताना तुम्हाला सांगितलं होतं काय, कंपाउंड हॅव्हिंग टू ऑर मोर कंपाउंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युले कॉल्ड आयसोमर्स अँड फिनॉमिनॉन कॉल्ड आयसोमेरिझम. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये दोन आयसोमेरिझम आपण डिटेल मध्ये 11वीत पाहिलेले. एक आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि दुसरं आहे स्टिरिओ आयसोमेरिझम. स्टिरिओ आयसोमेरिझम मध्ये आपण काय ऑप्टिकल आयसोमेरिझम बघितलंय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये, आणि जॉमेट्रिकल आयसोमेरिझम 11वी तलकीन मध्ये सांगितलेलं आहे. तर स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मध्ये एक आहे चेन आयसोमेरिझम, पोझिशन आयसोमेरिझम, मेटामेरिझम इथर मध्ये बघणार आहोत आणि मागं पण बघितलेलं आहे आपण. त्याच्यानंतर फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. तर फंक्शनल आयसोमर्स म्हणजे काय, तर टू ऑर मोर कंपाउंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट फंक्शनल ग्रुप्स. तर इथं इथर आणि अल्कोहोल हे जे आहे, फॉर एक्झाम्पल घेऊया आपण दोन कार्बनचं इथाइल अल्कोहोल. मग असे बघितले फॉर्म्युला काय आहे, C2H5OH. आणि डायमिथाइल इथर काय फॉर्म्युला होता, CH3OCH3. या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय रिप्रेझेंट करतो, नंबर ऑफ एटम्स ऑफ व्हेरियस एलिमेंट. सिम्पलेस्ट फॉर्म्युला. कार्बन किती आहेत दोन्हीमध्ये, 2. C2 हायड्रोजन किती झाले बघा, 4 आणि 1 5, तिकडे सॉरी 5 आणि 1 6, तिकडे पण किती आहे 6, म्हणजे C2H6 आणि दोन्हीमध्ये पण ऑक्सिजन आहे. करेक्ट. म्हणजे इथं काय सांगता येईल, कंपाउंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट फंक्शनल ग्रुप्स कॉल्ड फंक्शनल आयसोमर्स. आणि मोनोहायड्रिक अल्कोहोल म्हणजे अल्कोहोल containing only one hydroxyl group. Monohydric alcohol and ethers are functional isomers. लक्षात आलं. म्हणजे अल्कोहोल आणि इथर यामध्ये काय रिलेशन आहे, दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो पण दोघांमध्ये फंक्शनल ग्रुप डिफरंट आहे आणि त्यांना फंक्शनल आयसोमर्स म्हणतात. त्यामुळे या टॉपिकवर जेव्हा बोर्डाला प्रश्न विचारले जातात, अगदी लॉंग आन्सर क्वेश्चन मध्ये पण शॉर्ट मध्ये पण, तर कंपाउंड हॅव्हिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला हा दिला जातो आणि हा फॉर्म्युला रिप्रेझेंट करणारं अल्कोहोल आणि इथर यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला, त्याचं IUPAC नेम अँड वन मेथड ऑफ प्रिपरेशन असं. तर आपल्याला हे खूप व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे की अल्कोहोल आणि इथर हे काही आहे, फंक्शनल आयसोमर्स आहे. आता दुसरं बघा, अल्कोहोल आणि फिनॉल यांच्यामध्ये काय रिलेशन आहे, दोघांमध्ये पण कोण आहे, फंक्शनल ग्रुप सेम आहे. फक्त अल्कोहोल मध्ये OH ग्रुप जो आहे तो कुणाला अटॅच आहे, एलिफॅटिक रॅडिकलला किंवा सॅच्युरेटेड कार्बनला अटॅच आहे. आणि फिनॉल मध्ये OH ग्रुप कुणाला अटॅच आहे, बेन्झीन रिंगला डायरेक्ट अटॅच. लक्षात आलं. अल्कोहोल म्हणजे काय, फिनॉल म्हणजे काय आणि इथर म्हणजे काय. पुढच्या लेक्चरमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल, फिनॉल आणि इथर हे बघूया.